राहाता येथे रमजान ईदनिमित्त शिरखुर्मा कार्यक्रम उत्साहात। राहाता शहरात रमजान ईदच्या निमित्ताने वीरभद्र मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांसाठी शिरखुर्मा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजन मुन्नाभाई बेग सुरत लाईटवाले यांनी केले होते। या प्रसंगी वीरभद्र मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाला राहाता नगर परिषद गटनेते हाजी शफीक मुन्नाभाई शाह, नगरसेवक मयूर पाळंदे, सुनील सदाफळ, सुयोग पप्पू शेळके आदी मान्यवरांचीही उपस्थिती लाभली। यावेळी मुन्नाभाई बेग, मोहसिन बेग, मोबिन बेग, आदिल बेग, अरसद बेग यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। कार्यक्रमात सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला। प्रतिनिधी जावेद सय्यद, माय न्यूज राहाता। आज या ठिकाणी आमचे सहकारी मुन्नाभाई लाइटिंगवाले यांच्याकडे ईद निमित्त आमच्या वीरभद्र देवालय ट्रस्टच्या सर्व सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांना या ठिकाणी इफ्तार पार्टी निमित्त शिरखुर्माचं आयोजन प्रसाद या ठिकाणी त्यांनी दिलेला होता। तरी वीरभद्र देवालय ट्रस्टच्या वतीनं त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि त्यांची लाइटिंग आमच्या वीरभद्र मंदिरासाठी दरवर्षी ते देत असतात। त्यांचे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आज या ठिकाणी रमजान निमित्त आमचे मुन्नाभाई बेग सूरज लाइटिंगवाले यांनी सर्व वीरभद्र मंदिर ट्रस्ट मंडळी व राहाता नगर परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व नगरसेवकांना आमंत्रित करून शिरखुर्माचा प्रसाद घेण्यासाठी आमंत्रित केले होते। तरी मी सर्व नगरपालिका व वीरभद्र ट्रस्टच्या वतीने त्यांचा खूप खूप धन्यवाद मानतो। मुन्नाभाईचं म्हणायचं म्हटलं तर मुन्नाभाई हे वीरभद्र ट्रस्टला तसेच प्रत्येक जत्रेमध्ये प्रत्येक ठिकाणी राहतात तालुक्यात हे लाइटिंगचं काम करत असतात। त्यांची सुरेख लाइटिंग ही पूर्णपणे सगळीकडे सगळ्यांना ज्ञात आहे व ते अल्प दरात मंदिराचं काम करतात। तसेच आमच्या रमजान ईद निमित्त त्यांनी राज्यातील सर्व मस्जिदीला सुद्धा मोफत लाइटिंग लावून दिली होती। तरी आम्ही त्यांना त्याबद्दल खूप खूप त्यांचे सर्व मस्जिदचे ट्रस्टी, मंदिराचे ट्रस्टी वगैरे सगळ्यांबद्दल खूप 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 त्यांचे धन्यवाद मानतो। व असाच एकोपा एक हिंदू मुस्लिमचा मुन्नाभाईंनी या निमित्तानं जतन केलेला आहे, त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप आभार मानतो। आज या ठिकाणी रमजान ईद निमित्त राहाता शहरातील व्यावसायिक मुन्नाभाई बेग, सूरज लाईटचे सर्वेसर्वा यांनी या ठिकाणी शिरखुर्मा पार्टीचं नियोजन या ठिकाणी केलं होतं। आणि आयोजित केल्यामुळे त्यांनी या ठिकाणी राहातातील सर्व ग्रामस्थांना वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यानंतर सदस्य, त्यानंतर नगरपालिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि त्याचप्रमाणे राहाता शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती यांना निमंत्रित करून या ठिकाणी शिरखुर्मा पार्टीचं आयोजन केलं होतं। खऱ्या अर्थानं मुन्नाभाईंच्या बाबतीत सांगायला जर गेलं तर राहाता शहरामध्ये सामाजिक सलोखा जपण्याचं काम या ठिकाणी मुन्नाभाई बेगच्या माध्यमातून होत असतं। आणि त्यांच्या बाबतीत एक वैशिष्ट्यपूर्ण जर सांगायला गेलं तर राहत्यात कुठलाही सामाजिक कार्यक्रम असला तर अतिशय अल्प दरामध्ये आपल्या लाईट्स त्या ठिकाणी ते उपलब्ध करून देत असतात। तरी त्यांना महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, तसेच आमचे नेते सुजयदादा विखे पाटील यांच्या वतीने आणि सर्व राहाता नगरपालिकेच्या वतीने आणि राहाता ग्रामस्थाच्या वतीने पुन्हा एकदा रमजान ईद निमित्त शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दलही त्यांचे आभार व्यक्त करतो। थांबतो। आदरणीय मुन्नाभाई बेग यांनी जो शिरखुर्मा पार्टीचं आयोजन केलं त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे। आज या ठिकाणी राहाता नगरपालिकेचे प्रतिष्ठित नगरसेवक मयूरजी पाळंदे, मी स्वतः सुयोग शेळके, बाकीचे सर्व नगरसेवक, वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्जेराव भगत, वीरभद्र मंदिरचे पुजारी यांना सगळ्यांना आमंत्रण देऊन त्यांनी जो शिरखुर्मा पार्टीचे आयोजन केले त्याबद्दल त्यांचे शतशः आभार।